नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आज आपण जागरूक पालक, किशोरवयीन मुले-मुली, संप्रेरकांच्या आजाराबद्दल माहिती ऐकण्यासाठी उत्सुक आहात. औरंगाबाद IMA तर्फे आयोजित मिशन पिंक हेल्थ तर्फे प्रायोजित या कार्यक्रमात आपले स्वागत व अभिनंदन. आज यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतिभा पवार आवटे मॅडम. प्रतिभा पवार आवटे मॅडमचा परिचय करून देण्यास मला खूपच आनंद होत आहे. त्यांनी MD पीडियाट्रिकचे शिक्षण KM हॉस्पिटल मुंबई येथून केले व DM एंडोक्रिनॉलॉजीचे शिक्षण नायर मुंबई हॉस्पिटल येथून केले. त्यांच्या शोधनिबंधाचे वाचन शिकागो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये झाले होते. पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजीचे स्पेशल शिक्षण त्यांनी डार्विन ऑस्ट्रेलिया येथे घेतले. तर प्रतिभा, तुझे स्वागत. धन्यवाद मॅडम. तू आता आपल्या श्रोत्यांना संप्रेरके किंवा हार्मोन्स ह्यामुळे होणाऱ्या आजाराचं महत्त्व, व्याप्ती समजून सांगशील. नक्कीच मॅडम. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात. त्यांना आपण हॉर्मोन तयार करणारे ग्रंथी म्हणतो, जसे की पिट्युटरी ग्रंथी नाकाच्या पाठीमागे मेंदूमध्ये असते, किंवा थायरॉइड ग्रंथी जे गळ्यामध्ये असते, पॅराथायरॉइड ग्रंथी किंवा ॲड्रिनल ग्रंथी. या अशा वेगवेगळ्या ग्रंथी आहेत जे हॉर्मोन तयार करतात, जे शरीराची वेगवेगळी कामे जशी की उंची वाढणे, वजन बरोबर ठेवणे, योग्य वेळी वयात येणे किंवा रक्तातील साखर, कॅल्शियम आणि सोडियम इत्यादींचे प्रमाण नियंत्रित करते. त्यामुळे ह्या ग्रंथी अगदी लहान असून देखील पूर्ण शरीराचं नियंत्रण करतात. तर आता उंची वाढणे किंवा न वाढणे याचा संप्रेरके किंवा हार्मोन्सशी काय संबंध आहे तू विस्ताराने सांग. बरोबर. उंची हा एक आज किशोरवयीन मुलांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे बऱ्याचशा वेळा पालक जेव्हा माझ्याकडे येतात उंची वाढवण्यासाठी, आता मुलीचं लग्न करायचं आहे आणि उंची कमी आहे, मला ती वाढवता येईल का? किंवा काही मुले वयात आल्यानंतर एक 18-20 वर्षानंतर जेव्हा त्यांना समजतं की आपल्याला करिअर कुठे जायचं आहे, त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की आपल्या उंचीमुळे आपल्याला त्या करिअरपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यावेळी ते माझ्याकडे उंचीसाठी येतात. पण खरं तर उंची वाढण्याचं वय आहे 13 ते 14 वर्ष वयाच्या आधी, म्हणजे वयात येण्याच्या आधीच आपल्याला उंची वाढवता येते. त्यामुळे आणि बऱ्याचशा वेळेला हे लक्षात येत नाही की आपली उंची कमी आहे, कारण ती कधी मोजली जात नाही. त्यामुळे जर लहान मुलांची दर 6 महिन्यांनी उंची मोजली आणि असं लक्षात आलं की इतर समवयिक मुलांपेक्षा त्यांची उंची कमी आहे, तर त्यांचं हॉर्मोनची तपासणी केली पाहिजे. काही हॉर्मोन उंचीसाठी गरजेचे असतात, जसे की थायरॉइडचा हॉर्मोन. हा लहान वयामध्ये बुद्धीच्या वाढीसाठी आणि उंचीच्या वाढीसाठी गरजेचा असतो आणि काही मुलांना जन्मतःच ही थायरॉइड ग्रंथी बनलेली नसते, त्यामुळे त्यांच्या थायरॉइडच्या रसाअभावी उंची वाढत नाही. जसा थायरॉइडचा रस आहे तसाच दुसरा उंचीचा रस म्हणजे ग्रोथ हॉर्मोन, जो मेंदूच्या पिट्युटरी ग्रंथीमध्ये बनतो आणि काही मुलांना जन्मतःच ही ग्रंथी बनत नाही किंवा त्यामध्ये बिघाड होतो, त्यामुळे हा ग्रोथ हॉर्मोन नसल्यामुळे त्यांची उंची वाढत नाही. आणि तिसरा हॉर्मोन जो की आपण म्हणतो वयात येण्याचा हॉर्मोन, इस्ट्रोजिन आणि टेस्टोस्टेरॉन, या हार्मोनमुळे वयात येणाऱ्या मुलांची किंवा मुलींची 25 ते 28 सेंटीमीटर उंची वाढते. त्यामुळे जी मुले योग्य वेळी वयात येत नाहीत त्यांना ही 25 सेंटीमीटर उंची मिळत नाही. अशा प्रकारे वेगवेगळे हार्मोन उंचीचे नियंत्रण करतात आणि त्याचा वयात येण्याच्या आधीच निदान केलं तरच आपण त्यांची उंची वाढवता येते. म्हणजे वयाच्या 13-14 वर्षाच्या आधी त्याची तपासणी झाली पाहिजे. फार महत्त्वाची माहिती दिलीस तू, कारण की आपल्या वर्तमानपत्राची पाने उंची वाढवा या जाहिरातींनी भरलेली असतात आणि अशा जाहिरातींना बळी पडण्यापेक्षा किती आधी हार्मोन्सकडे, संप्रेरकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे कसं चांगलं उंची वाढीकडे लक्ष दिलं जाऊ शकतं याची तू माहिती दिलीस. आता स्थूलत्व, ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ह्या आजाराला बरीच कारणे आहेत, पण संप्रेरकं सुद्धा त्याच्यात कारणीभूत आहेत का हे तू विस्ताराने सांग. वाढणं हे आपल्या बुकेवर असतं आणि काही हॉर्मोन लेप्टिन आणि असेच इतर काही हॉर्मोन भूक नियंत्रण करतात आणि काही जणांमध्ये जर अनुवंशिकता असेल, जसे आई वडील, बहीण भाऊ यांच्यामध्ये जर वजन जास्त असेल तर अनुवंशिकतेप्रमाणे मुलांचं वजन वाढतं. तसंच काही वेळेला लहान मुलांच्या जेवणाच्या सवयी, जसं फास्ट फूड, जंक फूड जास्त असेल किंवा आज आता मैदानी खेळ जणू बंदच झालेले आहेत. शाळा, अभ्यास, व्हॉट्सॲप, TV या सर्वांमुळे मैदानी खेळ बंद झाले आहेत.
आणि त्यामुळे शरीराचा व्यायाम होत नाही, स्थूलपणा येते आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे वजन वाढते. आणि जर योग्य वेळ म्हणजे हीच जी आपण म्हणतो किशोरवयीन वयामध्ये जर त्यांना योग्य आहाराची सवय लावली आणि व्यायाम म्हणजे जिम जाणे एवढंच नाही, तर खेळाच्या माध्यमातून देखील ते व्यायाम करू शकतात. जसं बॅडमिंटन खेळणे आहे, पोहणे आहे, डान्स करणं आहे. ह्या कलांमधून किंवा ह्या छंदांमधून देखील आपण त्यांची वजन कमी करण्यामध्ये मदत करू शकतो, जेणेकरून पुढचे आजार जे आहेत आज वाढत आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे आजार आपल्याला टाळता येतील. आणि क्वचित काही आजार आहेत की काही मुले आहेत ज्यांना हॉर्मोनच्या आजारामुळे वजन वाढते, जसे की थायरॉइडचा रस कमी पडला तर वजन वाढते. कधी कधी अॅडेनल ग्रंथीची गाठ असते, त्यामुळे हॉर्मोनच्या गाठीमुळे देखील वजन वाढते, ज्याचे योग्य वेळी निदान करून आपल्याला बरे करता येते. तर आता उपचार करू शकणाऱ्या लठ्ठपणाबद्दल तू सांगितलंच. आता मुलं मुली वयात येतात, म्हणजे मुलींमध्ये पाळी सुरू होते किंवा काखेत किंवा जांघेत केस येतात किंवा स्तनाची वाढ होते. मुलांमध्ये आवाज बदलतो किंवा दाढी मिशा यायला लागतात. अशासाठी हे सगळे संप्रेरक नियंत्रित करतात का? आणि संप्रेरकाचे त्याच्यासाठी महत्त्व हे तू आमच्या श्रोत्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. बरोबर. योग्य वेळी वयात येणं हे आवश्यक असतं प्रत्येक व्यक्तीला. आणि साधारणतः मुलींमध्ये 8 ते 13 वर्ष या वयोगटात वयात येण्याची लक्षणे दिसली पाहिजे, जसं तुम्ही सांगितलं आहे, स्तनाची वाढ होणे किंवा मासिक वाढ येणे. जसं मुलींमध्ये आहे तसंच मुलांमध्ये देखील वयात येण्याची लक्षणे 9 ते 14 वर्ष या वयोगटामध्ये दिसली पाहिजे. आणि जर मुलगा किंवा मुलगी 13 ते 14 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर देखील ही वयात येण्याची लक्षणे दिसत नसतील, तर त्याला लपवण्यापेक्षा उघडपणे डॉक्टरांची त्याची चर्चा केली पाहिजे आणि त्याचे लवकर निदान करून त्याचा इलाज केला तर हे सर्व आपल्याला औषधोपचाराने व्यवस्थित करता येतो. आणि वयात येण्याचं न झाल्यामुळे मुले आणि पालक या दोघांमध्येही जो मानसिक तणाव निर्माण होतो तो नक्कीच आपल्याला कमी करता येतो, जेणेकरून त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये यामुळे बाधा येत नाही. बरं, हे तू अज्ञान त्यांचं दूर करण्याचा प्रयत्न केलास. कधी कधी मुलांमध्ये सुद्धा स्तनाची वाढ होते असं समजतं, त्याला काय म्हणतात आणि त्याला किती घाबरलं पाहिजे आणि कधी उपचार सुरू केला पाहिजे हे तू सांग. मुलांमध्ये स्तनाची वाढ होते, त्याला आपण गायनेकोमॅस्टिया म्हणतात. आणि बऱ्याचशा वेळा मुले नैराश्यामध्ये जातात, न्यूनगंड निर्माण होतो, कोणाशी बोलावं, कसं सांगावं हे बऱ्याच जणांना समजत नाही. कधी कधी ते पालकांच्याही लक्षात येत नाही की मुलगा आपला शांत का आहे. तर जेव्हा मुलं वयात येतात 9 ते 14 वर्ष या वयामध्ये सुरुवातीला मुलांमध्ये देखील स्त्रियांचा हॉर्मोन तयार होतो, ज्याला आपण इस्ट्रोजन म्हणतो. आणि ह्या हॉर्मोनमुळे सर्वच मुलांना स्तनाची वाढ होते, कधी एका बाजूला कधी दोन्ही बाजूला. आणि जसं जसं वय वाढतं, वयात येण्याचा मुलांचा हॉर्मोन वाढतो, त्यावेळेला हे इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि ही स्तनाची वाढ आपोआप वयानुसार कमी होते. क्वचित एखाद्याची कमी नाही झाली तर ती ऑपरेशनद्वारे व्यवस्थित करता येते. 100पैकी 95% जणांमध्ये ही वयात येतानाची स्तनाची गाठ असते, जी काहीही न करता बरी होते. आणि काही जण अगदी नगण्य व्यक्तींमध्येही हॉर्मोनच्या आजारामुळे होते, जसे की प्रोलॅक्टिनचा हॉर्मोन आहे आणि इतर काही हॉर्मोन आहेत ज्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ही स्तनाची वाढ होते. त्याचे योग्य वेळी निदान केले तर औषधोपचाराने ही गाठ देखील आपल्याला बरी करता येते. त्यामुळे स्तनाची वाढ झाली असेल तर ते लपवण्यापेक्षा किंवा स्वतः विचार करण्यापेक्षा त्याच्यासाठी सल्ला घेतला तर चांगली गोष्ट आहे. बघ, असेच न लग्न झालेल्या मुली किंवा नवीन लग्न झालेल्या महिला जे मुलांना अंगावर पाजत नाहीत त्यांच्यासुद्धा स्तनातून किंवा ब्रेस्टमधून दूध येते, त्याला काय म्हणतात? मग त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे, त्याला उपचार कधी सुरू केले पाहिजेत किंवा केले पाहिजेत का नाही, ह्याबद्दल तू प्रकाश टाक. बरोबर. स्तनातून दूध येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि प्रत्येक स्त्रियाला बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान करण्यासाठी ही क्रिया होणे आवश्यक आहे. पण कधी कधी स्तनातून दूध येणे ही अवेळी होते, जसे की किशोरवयीन मुलींमध्ये देखील स्तनातून दूध येते आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेला त्या लाजतात, बोलत नाहीत किंवा त्यांच्या शालेय अभ्यासावर यामुळे परिणाम होतो. तर याचं स्तनातून दूध येण्याचं अगदी साधं कारण म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपण पित्ताची गोळी घेतो, मळमळीची गोळी घेतो किंवा कधी कधी डिप्रेशनचे औषधं चालू असतात आणि ह्या औषधाचा एक साईड इफेक्ट म्हणून स्तनातून दूध येतं आणि ती औषधे बंद केल्यानंतर ते आपोआप बरे होते. तसंच काही कमी व्यक्तींना कधी कधी मेंदूच्या ग्रंथीमध्ये, पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिनचा रस तयार करणारी गाठ होते आणि त्यामुळे देखील स्तनातून दूध येऊ शकते.
आणि ही गाठ औषधोपचाराने बिना ऑपरेशनची सुद्धा गोळ्यांनी बरी करता येते. त्यामुळे जर मुलींना आजच्या स्तनातून दूध येत असेल तर घाबरून न जाता त्याच्याबद्दल ओपनली सांगितलं पाहिजे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि जर साध्या औषधाने होत असेल तर हे अगदी साध्या पद्धतीने आपल्याला बरे करता येते. बघ, म्हणजे ह्या ज्या गॅलॅक्टोरिया ह्या आजारामुळे स्त्रिया घाबरत होत्या, ही थोडी त्यांची भीती निघून जाईल आणि काही काही जे श्रोते न विचारता औषधं बाजारातून घेत असतील आणि त्याच्यामुळे जर गॅलॅक्टोरिया होत असेल ते पण टाळतील असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. तर बघ, ही किशोरवयीन मुलं मुली सगळे आपल्या दिसण्याबाबतीत खूपच जागरूक असतात आणि वारंवार आरशात बघतात आणि अशा वेळी काही मुलींच्या चेहऱ्यावर नको तिथे केस आलेले जर दिसले, जसे हनवटीखाली किंवा नाकाखाली, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर वारंवार तारुण्य पिटिका किंवा ॲक्ने येत असतील, फोडं येत असतील, तर ते संप्रेरकाने होऊ शकतं का आणि त्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सांग. आजच्या जगामध्ये दिसणं आणि कॉस्मेटिकली छान असणं हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे किशोरवयीन मुलींना हा अगदी जवळचा असतो आणि त्यातच जर चेहऱ्यावर केस आले तर त्या नाराज होतात किंवा अस्वस्थ होतात आणि चेहऱ्यावर कधी कधी मुलींना पुरुषांसारखे दाट काळे केस येतात, ओठांवरती, ओठाच्या वरच्या बाजूला, चीनवरती किंवा अंगावरती, पोटावरती असे केस येतात आणि ते हॉर्मोनमुळे असतात. स्त्रियांमध्ये कधी कधी पुरुषांचा हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन जो म्हणतो याचे प्रमाण वाढले की हे केस येतात. बऱ्याचशा वेळेला यासाठी वजन वाढणे आणि व्यायामाचा अभाव असणे ही एक महत्त्वाचे कारण आहे. काही जणांमध्ये PCOD पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हा आजार असतो जो बदलत्या जीवनशैलीमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे होतो आणि या कंडिशनमध्ये आपण हॉर्मोनची तपासणी करून त्याचे योग्य औषधोपचार केले तर ते चेहऱ्यावरचे केसांचे प्रमाण नक्कीच आपल्याला कमी करता येते. क्वचित काही जणांमध्ये चेहऱ्यावरती केस येण्याचे कारण असते कधी कधी अंडाशयामध्ये किंवा पोटातील ॲड्रिनल ग्रंथीमध्ये हॉर्मोनची गाठ होते. अशा व्यक्तींमध्ये देखील चेहऱ्यावर केस येणे किंवा ॲक्ने, पिंपल्स येणे हेच एक लक्षणे असतात आणि असे लक्षण असेल तर त्यांना PCODचा आजार आहे का किंवा कुठे हॉर्मोनची गाठ आहे का हे बघितले पाहिजे. या माहितीमुळे जी प्रजा सगळी खोट्या जाहिरातींना, काही क्रीम्सना बळी पडतात ते टळू शकतं आणि योग्य वैद्यकीय उपचारांनी ते बरे होऊ शकतात. आता तू म्हणलीच आहेस, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. त्यामुळे महिलांमध्ये पाळी अनियमित होते किंवा कधीकधी वंध्यत्व पण येते आणि चेहऱ्यावर केस येतात आणि त्याबद्दल काय जागरूकता समाजात पाहिजे आणि ती टाळता येऊ शकते का याबद्दल तू आपल्या श्रोत्यांना सांग. बरं, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक जीवनशैलीचा आजार आहे. साधारणतः 5 ते 10% स्त्रियांना हा आजार होतो. जेव्हा किशोरवयीन वयामध्ये मुलींना या आजारामुळे चेहऱ्यावर केस येतात, ॲक्ने येतात, वाढत्या वजनामुळे त्यांना पाळीमध्ये अनियमितता येते, कधी 3 महिन्यांनी कधी 6 महिन्यांनी पाळी येते आणि जोपर्यंत जीवनशैलीमध्ये बदल करत नाहीत या आजाराची ट्रीटमेंट करणं अवघड जाते. जसे की आपण सांगितलं किशोर वयामध्ये पाळीची अनियमितता होते, त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यांना वंध्यत्व येऊ शकते आणि हे आपल्याला कमी करता येते जर वेळीच म्हणजे किशोरवयीन वयामध्येच त्यांना जर आहार आणि व्यायामाची सवय लावली तर. आणि ह्याच PCOD पेशंटने जर वजन वाढवले तर भविष्यात त्यांना लवकर वयात मधुमेह म्हणजे डायबिटीज होतो किंवा हृदयविकार होतात आणि हे सगळे योग्य जीवनशैलीने आपल्याला कमी करता येते. बघ, या दोन्ही ठिकाणी तू जीवनशैलीचं इतकं महत्त्व सांगितलं आहेस आणि आज आपल्याला या करोनाच्या काळात जीवनशैलीचं महत्त्व सगळ्यांनाच कळलेलं आहे आणि खूप जास्ती लोक सध्या व्यायामाला लागलेली आहेत. तर आपण हे खूप चांगलीच गोष्ट आपल्या देशात घडलेली आहे. तर आता आपण पुढे वळूयात. लहान मुलांमध्ये इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह खूप मुलांमध्ये दिसून येतो. तर तो लहान पालकांनी कसा ओळखावा आणि त्यांना त्या लवकर उपचार कसा सुरू करता येईल याबद्दल तू सांग. बरं, मधुमेह हा मोठ्या व्यक्तींचा आजार आहे असं बऱ्याच जणांमध्ये समज आहे. पण जसा मधुमेह मोठ्यांना होतो तसंच लहान वयात देखील होतो. लहान म्हणजे किती लहान वय? अगदी 15 दिवस 1 महिन्याच्या बाळाला देखील मधुमेह होऊ शकतो आणि यांचा मधुमेह होण्याचं कारण म्हणजे त्यांची पॅनक्रियास ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी अवेळी सुकून जातात आणि त्यामधून इन्सुलिन बनणं कायमसाठी बंद होतं. अशा मुलांना बाहेरून आजच्या परिस्थितीमध्ये तरी इन्सुलिनचे इंजेक्शन घेणं आवश्यक आहे आणि हे इन्सुलिन घेतल्यास त्यांची साखर नियंत्रित होते
डायबिटीज असलेल्या म्हणजे लहान वयात होणाऱ्या मधुमेह मुलांना मुलींना इन्सुलिन घेणं हे एवढंच एक आहे. या व्यतिरिक्त ही मुले इतर मुलांसारखी शाळेत जाऊ शकतात, सर्व खेळ खेळू शकतात, नॉर्मल आयुष्य जगू शकतात. फक्त त्यांना त्यांचे साखरेचे नियंत्रण करायला पाहिजे आणि वेळेवर जेवण्याची सवय ठेवायला पाहिजे. कोणती लक्षणं दिसतील त्यांना? यांच्यामध्ये जेव्हा लहान वयामध्ये अचानक वजन कमी होते, म्हणजे अगदी 2 महिन्यात 5 किलो 6 किलो वजन कमी झालं, वारंवार लघवी होते, वारंवार तहान लागते किंवा जर ह्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर त्यांचा एक सिरियस आजार होतो ज्याला आपण म्हणतो डायबिटिक कीटोएसिडोसिस. जर वजन कमी झाले आणि वारंवार लघवी होणे याकडे जर दुर्लक्ष केले तर या मुलांना डायबिटिक कीटोएसिडोसिस होतो, ज्यामध्ये श्वास जास्त लागतो, दम भरतो, पोट दुखते, कधी कधी उलट्या होतात आणि याच्याही पुढची स्टेप म्हणजे कधी कधी बाळ कोमामध्ये जाते. तर ही वेळ टाळण्यासाठी आपण योग्य वेळी सुरुवातीची लक्षणे दिसली तर लगेच साखर तपासणी आवश्यक आहे. तर प्रतिभा, तू टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीसमधील फरक सांग. टाईप 1 डायबिटीज हा लहान मुलांना होतो, अगदी वजन वाढलेलं नसेल तरी देखील होतो आणि हे अनुवांशिक नसतो. टाईप 1 डायबिटीज त्यामध्ये ॲक्च्युली स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी आपोआप सुकून जातात आणि त्यामुळे या व्यक्तींना टाईप 1 डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये गोळ्या काम करत नाहीत. आजच्या परिस्थितीमध्ये इन्सुलिनचे इंजेक्शन देणं हेच एक त्याची औषधी आहे. पण जरी टाईप 1 डायबिटीज असेल तर या व्यक्ती आहाराची पथ्य आणि वेळेवर इन्सुलिन घेतले तर जीवनातील सर्व क्रिया करू शकतात. शाळेत जाणं, पोहणं, खेळणं, मॅरेज, मुलं होणं ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे होऊ शकतात जर त्यांनी साखरेचे नियंत्रण बरोबर केले तर टाईप 1 असलेल्या व्यक्तींना स्वतः घरी साखर मोजणे ग्लुकोमीटरवरती आणि नियमितपणे इन्सुलिन घेणे आणि नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधीमध्ये बदल केल्यास या व्यक्ती देखील साधारण नॉर्मल आयुष्य जगू शकतात. जसा डायबिटीज आपण जुना कन्सेप्ट आहे की टाईप 2 डायबिटीज हा मोठ्यानं होणारा डायबिटीज आहे. 40शी नंतर प्रौढांचा डायबिटीज वजनामुळे होतो, स्थूलतेमुळे होतो. पण हा डायबिटीज आता मी सध्या 11, 12, 15 वर्ष वयोगटात देखील दिसतो आहे आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर पालकांमध्ये वजन जास्त असेल, त्यांना डायबिटीज असेल तर मुलांना लहानपणापासूनच जर जीवनशैलीमध्ये बदल केला नाही, फास्ट फूड, जंक फूड जास्त घेणे आणि मैदानी खेळ न खेळणे या गोष्टींमुळे या मुलांमध्ये देखील वजन अगदी 90-100 किलो या पटीमध्ये असते आणि या मुलांना लहान वयातच साखर तपासणी आवश्यक असते वर्षातून एकदा आणि लवकर वयात एकतर डायबिटीज होऊ नये यासाठी आपण सुरुवातीपासूनच जीवनशैली बदलली पाहिजे. आणि जर झाला असेल डायबिटीज तर या व्यक्तींचा डायबिटीज आपल्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवता येतो किंवा बिना गोळ्यांचं नियंत्रणात आणता येतो जर त्यांनी योग्य आहाराचे पालन केले तर. आता आपण एका महत्त्वाच्या संप्रेरक किंवा हार्मोनकडे थायरॉइडकडे वळू की ज्याच्या अभावामुळे उंची बुद्धीवरती परिणाम होतो. तर तू आज थायरॉइडच्या आजाराबद्दल मुलांमध्ये कसं कसं लक्ष द्यावं याबद्दल सांग. थायरॉइडचा ग्रंथी घशामध्ये असते आणि या ग्रंथीतून एक महत्त्वाचा रस तयार होतो ज्याला आपण थायरॉइडचा हॉर्मोन म्हणतो आणि हा हार्मोन प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून शेवटच्या घटकेपर्यंत आवश्यक असतो. हा हार्मोन शरीराच्या क्रिया नियंत्रित करत असतो. पण काही मुलांना जन्मतःच ही थायरॉइड ग्रंथी बनत नाही किंवा बनली जरी असेल तरी योग्य त्या प्रमाणात हार्मोन तयार करत नाही आणि हा हार्मोन नवजात बालकाला बुद्धीच्या विकासासाठी फार गरजेचा असतो. हजारात एका बाळाला हायपोथायरॉइडिझम हा आजार असतो आणि जर जन्मतःच या बाळाची थायरॉइडची तपासणी केली नाही तर त्याचे निदर्शन खूप किंवा त्याचे निदान उशिरा होते. जसे बाळ मान धरत नाही, चालत नाही, त्यावेळेला जेव्हा आपण निदान करतो आणि औषधी चालू करतो त्यावेळेला बाळ व्यवस्थित तर होते पण त्याची बुद्धिमत्ता मात्र कमी राहते आणि या आजाराची जन्मतःच असणाऱ्या थायरॉइडच्या आजाराची लक्षणे काही नसतात. त्यामुळे जसं आपण प्रत्येक बाळाला BCG वॅक्सिन करतो तसंच BCG वॅक्सिनमुळे आपण TB टाळतो, ट्युबरक्लोसिस, जो ट्रीटेबल आहे नंतर. पण जर बाळाची थायरॉइडची तपासणी केली नाही आणि योग्य वेळी उपचार चालू केला नाही तर बाळाला मतिमंदत्व येते आणि हा मला वाटतं TB पेक्षा देखील मोठा आजार आहे. आणि जर बाळाच्या पहिल्या दिवसाच्या जन्माच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये बाळाची थायरॉइडची तपासणी केली आणि लवकर वेळेत जर थायरॉइडची औषधी चालू केली ज्याला खूप कमी खर्च लागतो पण हे मतिमंदत्व आपल्याला पूर्णपणे टाळता येतं. तर माझे जनतेला किंवा सरकारला हेच आव्हान आहे की प्रत्येक जन्मजात बाळाची थायरॉइडची तपासणी केली पाहिजे आणि ज्यांना हा आजार आहे त्यांचं योग्य वेळी निदान करून इलाज केल्यास
बरेचशी गतिमंद होणारे बाळ आणि त्यांचे पालक यांचा त्रास आपल्याला कमी करता येईल. जसं बुद्धीच्या वाढीसाठी आवश्यक आहे, तसंच हा थायरॉइडचा हॉर्मोन उंची वाढण्यासाठी देखील गरजेचा आहे. त्यामुळे लहान वयात जर माझे बाळ वर्गात सर्व मुलांपेक्षा लहान आहे किंवा माझे लहान बाळ मोठ्या बाळांपेक्षा देखील उंच दिसते, असं असेल तर त्या बाळाची थायरॉइडची तपासणी करायला पाहिजे. जेवढं लवकर निदान करणं तेवढं कमी खर्चामध्ये बाळाची उंची वाढवता येते आपल्याला. जसं उंचीसाठी आहे तसंच हा थायरॉइडचा हॉर्मोन पुढील वयात येण्यासाठी सुद्धा लागतो. त्यामुळे ज्या व्यक्तींचं वयात येण्याचं होत नाही योग्य वेळी, त्यांची देखील थायरॉइडची तपासणी करायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाळीची अनियमितता. ज्या मुलींमध्ये पाळी वेळेवर येत नाही त्यांनी देखील थायरॉइडची तपासणी करायला पाहिजे आणि त्याचा औषधोपचार केल्याने ह्या पाळीची अनियमितता नक्कीच आपल्याला व्यवस्थित करता येते. अजून एक गैरसमज आहे समाजामध्ये की जेव्हा आपण किशोरवयीन मुली माझ्याकडे येतात, उंची वाढत नाही किंवा वजन गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे आणि ज्यावेळी मी त्यांना सांगते की बाळाला थायरॉइडचा आजार आहे, त्यांच्या ग्रंथीनं अवेळी काम करणं बंद केलं आहे आणि या मुलीला ही गोळी आयुष्यभर घ्यायची आहे, त्या काळापासून पालक चिंताग्रस्त होतात की माझ्या मुलीचे लग्न होईल का आणि पुढे मुले होईल का. समाजामध्ये असं म्हणणं आहे की या व्यक्तींना मुलेच होत नाहीत, पण ही 100% चूक आहे. थायरॉइडचा आजार जरी असेल तर जे व्यक्ती त्याचा इलाज करत नाहीत त्यांना वंध्यत्व येते, पण योग्य निदान करून जर थायरॉइडचा इलाज बरोबर केला तर त्यांना मुलंही होतात आणि नॉर्मल होतात. त्यामुळे थायरॉइडचा आजार असलेल्या पालकांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. किती छान सांगितलंस तू. त्याचे उपचार किती सोपा आहे, त्याच्या तपासण्या किती सोप्या आहेत आणि त्यामुळे किती नॉर्मल आयुष्य सगळे जगू शकतात. फक्त त्याचं महत्त्व त्यांनी जाणलं पाहिजे. आता बघ, काही गोष्टींबद्दल आपल्या समाजात बोलण्यामध्ये खूपच चुकीचं आहे असं समजलं जातं, त्याच्याबद्दल चर्चाच केली जात नाही. तर त्याबद्दल म्हणजे मुलामुलींचे लिंग बनणे हे संप्रेरकाशी कसं संबंधित आहे आणि त्याचा वेळीच जर निदान झालं तर काही लोकांचे आयुष्य पूर्ण बदलू शकतात आणि ते चांगलं आयुष्य जगू शकतात. यावरती तू प्रकाश टाक. बाळाचे लिंग बनणे म्हणजे बाळ जन्माला आले की सर्वांना उत्सुकता असते, बाळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे. पण कधी कधी डॉक्टरांना देखील संभ्रमात पडतात की लहान बाळाचे बाह्यांग हे एक कधी मुलगीप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे दिसत नाही. जसे की लिंगाची साईज कमी असते, कधी कधी लघवीची जागा लिंगाच्या टोकाला असण्याच्या ऐवजी खालच्या बाजूला असते, कधी कधी दोन्ही बाजूला बोटी दिसत नाही किंवा मुलींमध्ये बाह्यांगाची साईज वाढलेली असते, ज्याला आपण क्लायटरोमेगाली म्हणतो. आणि असं जेव्हा दिसून येतं त्यावेळी बाळ मुलगा आहे की मुलगी जेव्हा आपण सांगतो हे आता समजत नाही, त्यावेळी पालकांना मानसिक त्रास होतो आणि या बालकांना कधी कधी तृतीयलिंगी आहे असं म्हटले जाते. ठीक आहे, ज्यामुळे समाजात त्यांना एक सोशल स्टिग्मा असं म्हटलं जातं. पण हे हॉर्मोनमुळे होते आहे. हे बाळ काही तृतीयलिंगी नसते, फक्त हॉर्मोनच्या आजारामुळे ते आपल्याला व्यवस्थित निदान करता येत नाही. पण जर जन्म झालेल्या बाळाला असा काही त्रास असेल तर त्याची ताबडतोब आपण हॉर्मोनची तपासणी करतो, सोनोग्राफीची तपासणी करतो आणि ह्या तपासण्याद्वारे आपण हे बाळ पूर्णपणे मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे त्याच वेळेला सांगू शकतो आणि योग्य हॉर्मोनचे उपचार आणि सर्जरी या दोन्ही गोष्टींमुळे या बाळाला समाजात मुलगा किंवा मुलगी म्हणून छान आयुष्य जगता येते. त्यामुळे असा काही बाळाला त्रास असेल तर ते लपवून ठेवणे किंवा त्याचा फक्त मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा त्याचा ताबडतोब इलाज केला तर नक्कीच बाळाचे आणि पालकांचे आयुष्य आपल्याला छान करता येते. बघ, मध्यंतरी मोठी बातमी होती वर्तमानपत्रात की एक पोलीस स्त्री होती आणि ती पुरुषामध्ये कन्वर्ट झाली. तिला हे करायला खूप मोठं आयुष्य पार पाडावं लागलं आणि खूप सोशल स्टिग्माला सुद्धा तिला बळी पडावं लागलं. तर हे असं जर आपल्या समाजात लवकर कळायला लागलं तर हे खूप चांगलं फायद्याचं होईल. नक्कीच. हां, मग तू खूप छान माहिती सांगितलीस. आता बघ, तू DM एंडोक्रिनॉलॉजी व्हायच्या आधी पिडियाट्रिशियन लहान मुलांची तज्ज्ञ झालीस. त्यावेळी तुझ्याकडे बरीच बालके मिरगी, फिट किंवा झटक्याने येत होती. अशा वेळी संप्रेरकाची किंवा हार्मोन्सची किंवा रक्ताच्या काय तपासण्या केल्यामुळे संप्रेरकामुळे ही फिट आली का हे समजू शकतं का आणि त्याचा कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो का? म्हणजे आयुष्यभर मिरगीचं किंवा खूप दीर्घ काळापर्यंत फिटचं औषध घेणं टळू शकतं का, हे तू सांगशील? मिरगी येणं, फीट येणे आपण आजूबाजूला बघतो, बऱ्याच मुलांना फीट येते आणि त्यांना अगदी लहान वयापासून औषधी चालू असतात. पण प्रत्येक बाळाला हे फीटचे औषध आयुष्यभर घ्यायलाच पाहिजे का? नाही.
काही मुलांमध्ये फीटचा आजार हा हॉर्मोनमुळे देखील होतो. हॉर्मोनच्या आजारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते, त्यामुळे फीट येते आणि फीट बरोबरच त्यांच्या मेंदूला देखील त्यांनी इजा होते. वारंवार जर साखर कमी झाल्यामुळे फीट येत राहिली तर. जसं साखर आहे तसंच कधी कधी हॉर्मोनच्या आजारामुळे रक्तातील सोडियम कमी होतो किंवा वाढतो, ज्यामुळे मेंदूवर सूज येऊन फीट येते. आणि तिसरं कारण म्हणजे कधी कधी रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे देखील मुलांना फीट येते. त्यामुळे प्रत्येक वेळी जर बाळाला फीट आली तर पहिल्या फीटच्या वेळेस बाळाच्या रक्त तपासण्या जसे की साखर तपासणे, सोडियमचं प्रमाण आणि कॅल्शियमचं प्रमाण तपासणे आणि याची जर कमतरता असेल तर त्याचा योग्य औषधोपचार केले तर ही फीट आपल्याला पूर्णपणे थांबवता येते आणि अशा व्यक्तींना फीटची औषधं अंशतः आपण कमी करता येते किंवा काही जणांमध्ये ती बंद देखील करता येते. काही काही लहान मुलांमध्ये मार न लागता मोठा वारंवार फ्रॅक्चर होतात आणि पडले नाही तरी फ्रॅक्चर होतात आणि ते पालक परत परत ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातात. अशी मुलं मध्ये संप्रेरकाचं काय कारण असतं? कोणत्या संप्रेरकाच्या कमी जास्तीमुळे त्यांना असं फ्रॅक्चर होतात आणि त्याचा इलाज होऊ शकतो का? आपण जे फ्रॅक्चर बघतो आजूबाजूला ते वाढत्या वयानुसार फ्रॅक्चर होतात. म्हणजे 60-65 वर्षानंतर फ्रॅक्चर होणं हे साहजिकच आहे. वाढत्या वयानुसार हाडांची झीज झालेली असते. पण अगदी 10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा साधा बेडवरून पडला किंवा 2 पायऱ्यांवरून पडला आहे आणि त्याच्या मांडीचा हाड फ्रॅक्चर झाला आहे, एवढ्या साध्या माराने लहान मुलांचे हाड कधी फ्रॅक्चर होत नाही. त्यामुळे हे कुठेतरी कमकुवत झालेले हाड आहे की जे साध्या माराने फ्रॅक्चर झालेले आहे आणि त्याचं कारण असतं हॉर्मोनचा आजार. आपल्या गळ्यामध्ये पॅराथायरॉइड ग्रंथी असते जे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित करते आणि कधी कधी ह्या ग्रंथीची गाठ झाल्यामुळे पॅराथायरॉइड हॉर्मोन गरजेपेक्षा जास्त वाढतो आणि या हॉर्मोनमुळे हाडांची झीज होते आणि ते हाडे लवकर फ्रॅक्चर होतात. अशा मुलांना दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सतत मूतखडा होणे हा एक दुसरा आजार होऊ शकतो. फ्रॅक्चर झाले आहे, सतत मूतखडा होत असेल तर अशा व्यक्तींच्या पॅराथायरॉइड हॉर्मोनची तपासणी केली पाहिजे पहिल्या फ्रॅक्चरच्या वेळी. जर आपण त्याच वेळी त्याचे निदान केलं, फ्रॅक्चर फक्त त्याला इम्प्लांट केलं आहे किंवा त्याला ऑपरेशन करून घरी पाठवलं आणि त्याचा मागचे कारण आपण जर शोधले नाही तर 2 महिन्यानंतर 1 वर्षानंतर परत बाळ दुसरे फ्रॅक्चर घेऊन येऊ शकते. पण जर पहिल्याच फ्रॅक्चरच्या वेळी मी विचार केला की या व्यक्तीला पॅराथायरॉइड ग्रंथीची गाठ असू शकते का आणि त्याचे निदान केले तर ही गाठ आपल्याला साध्या ऑपरेशननी काढता येते आणि या बाळाचं नक्कीच पुढचं फ्रॅक्चर आणि पुढचा त्रास टाळता येईल. बरोबर. कारण की मुलं प्रत्येक वेळी पडणार, खेळणार आणि न पडताच जर फ्रॅक्चर व्हायला लागली तर ते मुलाची वाढीवर सगळ्यावरती परिणाम होणार आणि म्हणून संप्रेरकाच्या तपासणीचं महत्त्व फ्रॅक्चरमध्ये तू छान सांगितलंस. बऱ्याच आपल्या समाजात असा समज आहे की लहान मुलांचा रक्तदाब मोडण्याची काही गरजच नसते. पण लहान मुलांमध्ये सुद्धा उच्च रक्तदाब होऊ शकतो का? आणि त्याला काय म्हणतात? परत त्याचा कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो का? आणि तो मोजणं किती महत्त्वाचं आहे हे तू सांग. उच्च रक्तदाब जसा मोठ्यांना होतो तसंच लहानांना देखील होतो. पण मोठ्यांचा उच्च रक्तदाब हा वयानुसार वजनानुसार होतो. जेव्हा लहान मुलांना उच्च रक्तदाब होतो तो मात्र हॉर्मोनमुळे होऊ शकतो आणि याची सुरुवातीला काहीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे बाळ लवकर निदान याचे होत नाही. जेव्हा उच्च रक्तदाबामुळे बाळाचा फीट येते, मेंदूवर सूज येते, कधी कधी कोमामध्ये देखील येतात किंवा काही वेळेला उच्च रक्तदाब अतिशय वाढल्यामुळे मेंदूची रक्तवाहिनी रक्तस्राव झाल्यामुळे पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू देखील होते आणि हे सर्व आपल्याला टाळता येते जर आपण प्रत्येक बालकाचं जसं वजन मोजतो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तसंच त्याचा 6 महिन्यातून एकदा तरी BP घेणं आवश्यक आहे. आणि जर ब्लड प्रेशर वाढलं असेल तर हा हॉर्मोनमुळे वाढला आहे का, ज्याला आपण यंग हायपरटेन्शन म्हणतो, याची तपासणी केली पाहिजे. कधी कधी पोटामध्ये ॲड्रिनल ग्रंथी असते त्याचा आजार असेल तर किंवा मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथीमधून हॉर्मोनचे प्रमाण वाढले तर हा लहान मुलांचा BP वाढतो आणि त्याचे योग्य निदान केले तर हा BP आपल्याला पूर्णपणे बरा करता येतो. त्यांना आयुष्यभर औषधी घेण्याची गरज नाही किंवा पुढचा जो आपण विचार केला आहे अर्धांगवायू होणं किंवा मेंदूवरती सूज येणं हे सगळं टाळता येईल तर त्याचं वेळीच निदान केलं. बघ प्रतिभा, आज तू तुझ्या नॉलेजचा आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांची वैद्यकीय साक्षरता करण्यास खूप मदत केलीस आणि आता इथून पुढे ते आपल्या मुलांची संप्रेरकाची तपासणी केव्हा वेळेवर करणं गरजेचं आहे हे जाणू शकलेले आहे. आणि तुमचे श्रोत्यांचे जे हे सगळ्यासाठी उपस्थित राहिले खूप खूप आभार. धन्यवाद.
प्रश्न विचारायची विषय नसते ना, क्वेश्चन आन्सरची आहे का? झालं का बोलली असतो